सेल संदर्भात आपण पुढचे क्वेश्चन पाहू. Liquid part in cell present around nucleus. Cytoplasm. तर पेशीमध्ये असा कोणता लिक्विड पार्ट आहे की जो न्यूक्लियसच्या सभोवताली प्रेझेंट आहे आणि ज्यामध्ये सर्व प्रकारचे सेल ऑर्गेनिल्स प्रेझेंट असतात, तर तो कोणता आहे? सायटोप्लाझम. नेक्स्ट क्वेश्चन. Which space occupied by cytoplasm? Between plasma membrane and nucleus. आता सायटोप्लाझमनं कोणता पेशीचा स्पेस किंवा भाग हा ऑक्युपाय केलेला आहे? तर त्याचं उत्तर आहे स्पेस बिटवीन प्लाझ्मा मेम्ब्रेन अँड न्यूक्लियस. तर पेशीचं जे बाहेरचं आवरण असतं प्लाझ्मा मेम्ब्रेन आणि न्यूक्लियस केंद्र यामधली जी जागा आहे तेवढ्या जागेमध्ये सायटोप्लाझम असतो. नेक्स्ट. In which part of cell organelles are scattered? Cytoplasm. आता पेशीचा असा कोणता भाग आहे की ज्यामध्ये सेल ऑर्गेनिल्स हे स्कॅटर्ड म्हणजे विखुरलेले असतात? तर त्याचं उत्तर आहे सायटोप्लाझम. नेक्स्ट. Enlist cell organelles. Nucleus, Golgi bodies, lysosomes, mitochondria, vacuoles, plastids. आता सेल ऑर्गेनिल्सची नावं आपल्याला लिहायची आहेत. त्यामध्ये न्यूक्लियस, म्हणजे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम ज्याला आपण अंतर्द्रव्य जालिका म्हणतो, त्यानंतर गॉल्जी बॉडीज, लायझोझोम, मायटोकॉन्ड्रिया तंतुकणिका जी पेशीचं ऊर्जा केंद्र असतं, व्हॅक्युअल्स आणि प्लास्टिड्स. नेक्स्ट. Cytoplasm present in. क्लोरोप्लास्ट आहे. क्वेश्चन काय आहे? क्लोरोप्लास्ट प्रेझेंट इन. आन्सर सांग. Plant cell. तर क्लोरोप्लास्ट हे एक प्रकारचं प्लास्टिड आहे आणि हे प्लास्टिड कोणत्या पेशीमध्ये असतं? तर तुम्हाला माहित आहे की प्रकाश संश्लेषणासाठी क्लोरोप्लास्टमध्ये क्लोरोफिल असतं, बरोबर. आणि हे कोणामध्ये असतं? स्वयंपोषीमध्ये. आणि स्वयंपोषी म्हणजे ॲटोट्रॉप्स हे कोण असतात? प्लांट सेल्स. नेक्स्ट. Most important cell organelle. Nucleus. तर 6वा प्रश्न होता की मोस्ट इम्पॉर्टंट सेल ऑर्गेनिल्स कोणता आहे, म्हणजे पेशीचं सर्व कार्य नियंत्रित करणारा मुख्य पेशीचा अंग कोणतं? तर ते आहे न्यूक्लियस म्हणजे केंद्रक. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. How is nucleus? Double membrane porous. पुढचा प्रश्न होता हाऊ इज द न्यूक्लियस, की केंद्रक कसं असतं? तर त्याचा आन्सर आहे पहा डबल मेम्ब्रेन अँड पोरस. म्हणजे केंद्रकाला दुहेरी आवरण आहे आणि पोरस म्हणजे कसं? सच्छिद्र. काही गोष्टी केंद्रकामध्ये ये जा करू शकतात. आणि तुम्हाला माहिती आहे की केंद्रकाला लहान लहान छिद्र पण असतात पहा, ज्यांना आपण न्यूक्लिअर पोर्स म्हणतो, हे की नाही. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे Function of nucleus. Control all function of body. मग केंद्रकाचं कार्य काय आहे? तर केंद्रकाचं कार्य आहे शरीराच्या जे सर्व फंक्शन्स आहेत, जे सर्व कार्य आहे त्याला नियंत्रित करण्याचं काम कोण करतो? न्यूक्लियस. नेक्स्ट. Sprawling net-like organelles of cell. Endoplasmic reticulum. मग जाळीदार असणार आहे की नाही स्प्रॉलिंग नेट लाईक ऑर्गेनिल्स कोणता आहे? तर ते आहे अंतर्द्रव्य जालिका ज्याला आपण म्हणतो. आणि चं पूर्ण नाव काय आहे? एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. नेक्स्ट. Function of ER. Make necessary charges in proteins produced by ribosomes. Spend them to Golgi bodies. आता एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं कार्य काय आहे? तर पहिलं कार्य आहे की जे प्रथिने असतात प्रोटीन्स, तर त्यामध्ये ते नेसेसरी चेंज म्हणजे आवश्यक बदल आणणे. आणि या प्रोटीनची निर्मिती कोणाकडून केली जाते? रायबोझोमकडून. दुसरं आहे की ज्या प्रोटीनला मॉडिफाय केलं, ज्यांच्यामध्ये चेंजेस आणले, ते कोणाकडे पाठवायचे? गॉल्जी बॉडीकडे पाठवण्याचं काम सुद्धा कोणाकडे असतं? एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. नेक्स्ट. Cell organelles which is made up of several flat cells. Golgi bodies. मग असे सेल ऑर्गेनिल्स की जे 5 ते 8 प्रकारच्या फ्लॅट सॅक्स पासून बनलेलं असतं, तर त्याला काय म्हणायचं? त्याला म्हणायचं गॉल्जी बॉडीज. आणि लक्षात घ्या कॅमिलिओ गॉल्गी नावाचे शास्त्रज्ञ होते, तर त्यांनी गॉल्जी बॉडीजचं शोध लावलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट. Function of Golgi bodies. Proper distribution of proteins. मग गॉल्जी बॉडीचं कार्य काय आहे? फंक्शन काय आहे?
तर फंक्शन आहे प्रॉपर डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रोटीन्स, म्हणजे प्रथिनांचं योग्य वितरण करण्याचं काम हे गॉल्जी बॉडीज करत असतात. नेक्स्ट, पॉवर हाऊस ऑफ सेल. मायटोकॉन्ड्रिया. पेशीचं ऊर्जा केंद्र कोणतं? तुम्हाला माहीत आहे की कार्य करण्यासाठी पेशींना ऊर्जा लागते. ऊर्जा ही कोणत्या स्वरूपात असते? ATP, ॲडिनोसाइन ट्रायफॉस्फेट. मग हे पेशीचं पॉवर प्लांट किंवा पॉवर हाऊस कोणतं आहे की जिथं पेशीचं ऊर्जा तयार होते? तर ते आहे मायटोकॉन्ड्रिया, ज्याला मराठीमध्ये आपण तंतू कणिका म्हणतो. नेक्स्ट, सेल ऑर्गेनेल्स which have double outer covering. Mitochondria and plastids. मग आता असे कोणते सेल ऑर्गेनेल्स आहे की ज्यांना डबल आउटर कव्हरिंग म्हणजे दुहेरी आवरण असतं, आउटर आणि इनर? तर असे दोन आहेत पहा. एक आहे मायटोकॉन्ड्रिया आणि दुसरा आहे प्लास्टिड्स. नेक्स्ट, Function of photosynthesis carried by which plastid? Chloroplast. आता फोटोसिंथेसिस प्रकाश संश्लेषण. तुम्हाला माहिती आहे की हवेतला कार्बन डायऑक्साईड आणि जमिनीतून वनस्पतीची मुळे काय शोषतात? पाणी. आणि सूर्यप्रकाशाच्या उपस्थितीत पानामध्ये काय असतं? हरितद्रव्य क्लोरोप्लास्ट. आणि त्या क्लोरोप्लास्टच्या मदतीनं सोलार एनर्जी जी आहे त्यापासून फूड तयार करणे, अन्न तयार करणे, त्या प्रोसेसला म्हणतो आपण प्रकाश संश्लेषण, इंग्रजीमध्ये म्हणतो फोटोसिंथेसिस. तर ही फोटोसिंथेसिसची प्रोसेस वनस्पती पेशीमध्ये, प्लांट सेलमध्ये जे ऑर्गेनिल्स करतं त्याचं नाव आहे प्लास्टिड. आणि त्यामधलं मुख्य प्लास्टिड कोण आहे? क्लोरोप्लास्ट. त्यानंतर नेक्स्ट, Which cell organelles help to throw out waste product from cell? Vacuoles. आता कोणतं सेल ऑर्गेनिल्स आहे की जे वेस्ट प्रोडक्ट्सला आपल्या पेशीतून बाहेर टाकण्यासाठी मदत करतं? ते आहे व्हॅक्युअल्स. आणि व्हॅक्युअल संदर्भात लक्षात ठेवायचं की ॲनिमल सेलमध्ये लहान लहान बरेचसे व्हॅक्युअल असतात, पण प्लांट सेलमध्ये एकच मोठ्या आकाराचं काय असतं? व्हॅक्युअल्स असतं. नेक्स्ट, Difference between vacuoles in plant cell and animal cell. Vacuoles are small in plant cell only are large vacuoles. तर ॲनिमल सेलमध्ये व्हॅक्युअल्स हे स्मॉल असतात. पहा, तिचं वाचणं थोडं चुकलं. तर ॲनिमल सेलमध्ये व्हॅक्युअल्स कसे आहे? स्मॉल म्हणजे लहान आकाराचे असतात, बरेच असतात. परंतु प्लांट सेलमध्ये फक्त एकच असतं, पण ते मोठ्या आकाराचं म्हणजे लार्ज व्हॅक्युअल हे प्लांट सेलमध्ये प्रेझेंट असतं. त्यानंतर Organisms which cannot seen by our eyes. Microorganisms. मग ज्या सजीवांना आपण आपल्या डोळ्यांनी पाहू शकत नाही तर त्यांना म्हणायचं मायक्रो ऑर्गॅनिझम. मराठीमध्ये काय म्हणू आपण? सूक्ष्मजीव. नेक्स्ट, Singly living microorganisms. Amoeba, paramecium. आता काही मायक्रो ऑर्गॅनिझम हे कॉलनीज म्हणजे गट करून राहतात, परंतु काही सिंगली लिव्हिंग म्हणजे स्वतंत्र असं जीवन जगू शकतात असे सूक्ष्मजीव. तर यांची तुम्हाला काही उदाहरणं लिहायची आहेत. तर यामध्ये अमिबा, पॅरामेशियम हे दोन्ही उदाहरण सांगता येईल. लास्ट क्वेश्चन, Size of paramecium. 100 mm. आता पॅरामेशियमचा आकार तुम्हाला विचारलेला आहे, तर तो आकार आहे 100 मायक्रोमीटर. ते जे अक्षर यू सारखं दिसतं ते ॲक्च्युअल ते म्यू आहे. काय आहे? म्यू, MUE असा उच्चार करायचा, म्यू. आणि म्यूचा अर्थ काय आहे? मायक्रोमीटर. पहा, मायक्रोमीटरचा तुम्हाला माहिती आहे का? जेव्हा 1 मायक्रोमीटर म्हणजे किती? तर 10⁻6 मीटर. किती? 10⁻6 मीटर म्हणजे 1 मायक्रोमीटर. इतकं सूक्ष्म असतं ते. म्हणून लक्षात घ्या की पॅरामेशियम इतका लहान आहे की त्याचा आकार किती आहे? 100 मायक्रोमीटर. येते लक्षात. त्यामुळे आपण त्याला डोळ्यांनी पाहू शकत नाही. त्याला पाहण्यासाठी आपल्याला मायक्रोस्कोपचाच वापर करावा लागतो.